साधारण आज सकाळी 7च्या दरम्यान मिहिलाल दुर्वे जे प्लॉट नंबर 25 अनवर लेआउट समतानगर येथे राहतात, त्यांनी पोलिसांना कळवलं की त्यांच्या घराच्या बाहेर जो एक प्लास्टिकचा पाण्याने भरलेला ड्रम होता त्याच्यामध्ये एक माणसाची बॉडी दिसून येत आहे। त्यामुळे तात्काळ आम्ही तिथे पोलीस स्टेशनचे आमचे स्टाफ अधिकारी आम्ही स्वतः देखील तिथे पोहोचलो। त्या ड्रमच्या बाजूला त्याची एक बॅग पडलेली, त्या मृतकाची बॅग पडलेली होती ज्याच्यामध्ये त्याचं आधार कार्ड, पॅन कार्ड, का मोबाईल वगैरे सगळ्या वस्तू पडलेल्या होत्या। त्याच्यावरून त्या मृतकाचं नाव रितेश रामटेके, कौशल्यनगर अजनी पोलीस स्टेशनच्या आधी तिथे राहणारा असल्याचं समजून आलं। फॉरेन्सिक टीम बोलवली गेली, ती बॉडी काढली गेली। त्याच्यावरती कुठल्याही जखमा किंवा काही इतर झटापटीच्या खुणा कुठल्या दिसून आल्या नाही। त्याच दरम्यान त्याचा मित्र गोपाळ बेसरकर हा त्या ठिकाणी आला आणि त्याने त्याला ओळखून सांगितलं की हा माझा मित्र आहे, गेल्या 15 वर्षापासून आम्ही मित्र आहोत। आणि काल सकाळी त्याने मला फोन करून सांगितलं होतं की माझी मानसिक स्थिती ठीक नाही आहे, मला डॉक्टरकडे जायचं, तू माझ्याबरोबर ये। त्याप्रमाणे काल सकाळी साधारण 10च्या दरम्यान ते मानकापूर चौकामध्ये भेटले। तिथून ते मेंटल हॉस्पिटलमध्ये गेले होते तपासणीसाठी, परंतु शासकीय सुट्टी असल्यामुळे डॉक्टर उपलब्ध नव्हते आणि त्यांची डॉक्टरची भेट झाली नाही काल। त्यानंतर त्याला दुसरं काही काम नसल्याने तो दिवसभर त्या गोपाळ बेसरकरबरोबर त्याच्या कामाच्या ठिकाणी फिरत होता, जो सेल्समन आहे त्याच्यासोबत फिरला। संध्याकाळी 7च्या दरम्यान ते बेसरकरच्या घरी आले। घरी आल्यानंतर तिथेच त्याने जेवला आणि तिथेच झोपण्यासाठी बेसरकरने सांगितलं, तो घराच्या बाहेर झोपला होता। बेसरकर फॅमिली त्याच्या घरामध्ये आतमध्ये झोपली होती, त्यामुळे त्या बेसरकरला ही माहिती नाही की ते कधी उठून तिथून गेलेला आहे। सकाळी त्याला माहिती पडल्यानंतर तो तिथे आला। बेसरकर आणि घटनास्थळाचं अंतर साधारण 350-400 मीटरचं अंतर आहे, जास्त अंतर नाही आहे। बॉडी आपण पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जर काय निष्पन्न झालं तर त्याप्रमाणे पुढील कारवाई करीत आहोत।